सातारा जिल्ह्यात पावसाचा अजूनही कहर पाहायला मिळतोय। पूल पाण्याखाली गेलेत, झाडे कोसळली तर बस देखील अडकल्यात। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। वाई तालुक्यातील जांभळी पूल देखील पाण्याखाली गेलाय। पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। तर ठोसेघर या ठिकाणी रस्त्यावर मोठं झाड उन्मळून पडलं। सांगलीत वारणा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड मोठी वाढ झाली आहे। ऐतवडे पुलावरून वाहतूक करताना काळजी घ्या असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी केले। नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मी सर्व या भागातील पूर्ण क्षेत्रातील किंवा वारणा पट्ट्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की गेले 4 ते 5 दिवस झाले आपल्याकडे पावसाचे खूप प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे जे आपल्या बाजूला जो ऐतवडेचा जो पूल दिसत आहे, हा सदरचा पूल हा सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यात जॉईन होतो आणि याबरोबर बरेच मोठी वाहतूक या पुलावरून चालत असते। आम्ही पुन्हा एकदा आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की सध्याच्या अतिवृष्टीच्या काळामध्ये आपण विशेषतः या ऐतवडे पुलावरती आपण काळजी घेणे गरजेचं आहे। इंद्रायणी नदीला आलेल्या पुलाच्या पार्श्वभूमीवर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांनी आहे तिथेच थांबावं, आळंदीकडे येऊ नये असं आवाहन पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केलंय। तर इंद्रायणी नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेल्यानं वारकऱ्यांनी आळंदीकडे येण्याचं टाळावं असं देखील आवाहन करण्यात आलंय। मी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव माप नम्र विनंती करतो की सर्व वारकरी भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं। आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये। तर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 17 एनडीआरएफ आणि 6 एसडीआरएफ पथकं तैनात करण्यात आली आहेत। राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। लोणावळा येथे 670 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। तर माथेरान, लोणावळा, खोपोली आणि लोहगड परिसरात पावसाची तीव्रता अत्यंत जास्त असल्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय आणि या भागांसाठी रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।